विद्यार्थी मित्रांनो, हॅलो अल्केन्स हॅलो एरिनमध्ये आज आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन. विद्यार्थी मित्रांनो, 3 मेथड ऑफ प्रिपरेशन आहेत हॅलो अल्केनच्या. पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल, सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन फ्रॉम हायड्रोकार्बन्स, थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन इज हॅलोजन एक्सचेंज. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. रिॲक्शनचा पार्ट सुरू झाला टॉपिकमध्ये. रिॲक्शन्स विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ज येणार. ऑब्जेक्टिव्ज सॉल्व करण्यासाठी आपल्याला रिॲक्शन आठवली पाहिजे. रिॲक्शन आठवल्यानंतर त्या ऑब्जेक्टिव्हप्रमाणे तिला आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि आन्सर करेक्ट टिक करता आलं पाहिजे, बरं का. हे जे मॅटर आहे हे CET नीट दोघांसाठी सुद्धा आहे, बरं का. तर ह्याच्यामध्ये आज आपण पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन सुरू करणार आहोत, ती आहे फ्रॉम अल्कोहोल्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अल्कोहोल ROH कन्व्हर्टेड इंटू RX. X म्हणजे हॅलोजन रे, तर इथं फॉर्मेशन होणार हॅलो अल्केन. हे कन्व्हर्जन करण्यासाठी इथं आपल्याला काय काय घेता येईल त्या संदर्भात विचार करू. भरपूर सारे रिएजंट्स दिलेत आपल्याला. त्यातला पहिली रिॲक्शन दिलेली आहे, तिथं वापरायचं आहे आपल्याला, तो आहे HCl प्लस अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस ZnCl2 ॲक्ट ॲज अ लेविस ॲसिड. इथं हा ऑक्सिजन कार्बन बॉन्ड वीक करण्यासाठी वापरला जातो, ठीक आहे. याला विद्यार्थी मित्रांनो याला कलेक्टिवली म्हणलं जातं लुकास रिएजंट, बरं का. लक्षात ठेवा ना, दोनदा त्याच्यामुळे सांगायलो. आणि स्पीडसुद्धा कमी आहे. ज्यांना स्पीड वाढवायची ते यूट्यूबवरती वाढवू शकतात, आहे की नाही बेटा. समजलं पाहिजे, समजून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा रिएजंट आहे HBr किंवा याच्यामध्ये NaBr वापरलेला आहे. NaBr H2SO4 बरं का. त्याच्यानंतर HI किंवा इथं KI वापरू शकतो, NaI वापरू शकतो. ह्याच्यासोबत H3PO4 वापरलं, बरं का. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्यांच्या ज्या रिॲक्शन्स दिलेल्या आहेत सगळं, त्याच्या खाली एक पॅराग्राफ दिला NCERTनं. त्यात त्यांनी सांगितलं आहे ड्राय HCl वापरू शकता किंवा मग ॲक्वस कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरू शकता. तर तेही मी या ठिकाणी लिहिणार आहे. ड्राय HCl हा अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्कायल हॅलाइडमध्ये करतो किंवा कॉन्सन्ट्रेटेड HCl हा ॲक्वस असला पाहिजे, ठीक आहे. तर 1 2 3 4 5 हे 5 रिएजंट अल्कोहोलचं कन्व्हर्जन हॅलो अल्केनमध्ये करतात. पुढचे रिएजंट दिलेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी PCl5 फॉस्फरस हायलाइड्स. आता फॉस्फरस पेंटाक्लोराइड किंवा फॉस्फरस ट्रायक्लोराइड. फॉस्फरस ट्रायक्लोराइड स्टेबल असतो, बट फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्रायआयोडाइड स्टेबल नसतो. म्हणून तो ड्युरिंग रिॲक्शन तयार करून घ्यावा लागतो. तर तो तयार करण्यासाठी फॉस्फरस आणि इथं 6Br2 घेतले, फॉर्मेशन झालं 4PBr3. इकडं असंच फॉस्फरस आयोडाइड तयार करण्यासाठी, ट्रायआयोडाइड तयार करण्यासाठी P4 + 6I2 we get 4Pi
CH3 हे ड्युरिंग रिॲक्शन तयार करून घ्यावं लागतं आणि नंतर हे रिॲक्शनमध्ये याच्यासारखंच रिॲक्शन दाखवणार, PCl3 सारखेच रिॲक्शन दाखवणार. नंतर पुढचा रिएजंट आहे अल्कोहोलचं कन्व्हर्जन हॅलो अल्केनमध्ये करण्यासाठी, तो म्हणजे थायोनिल क्लोराईड. थायोनिल ब्रोमाइड आणि थायोनिल आयोडाइड हे नसतात, फक्त इथं क्लोरो अल्केन बनवला जातो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ह्याचं स्ट्रक्चर आहे SOCl2, S डबल बॉन्ड O, Cl आणि Cl. राईट. ह्या रिॲक्शनचं नाव, एक स्पेशल नाव आहे बेटा याला नाव आहे डार्झन रिॲक्शन. डार्झन रिॲक्शन. ओके. तर एवढ्या रिएजंटचा वापर करून आपल्याला अल्कोहोलचं कन्व्हर्जन हॅलो अल्केनमध्ये करायचं आहे. एक एक करून आता बघूयात या ठिकाणी नेमकं काय आहे ते. ठीक आहे. बघा, पहिल्यांदा आपण फ्रॉम अल्कोहोल्स ही रिॲक्शन पाहत आहोत आणि त्या हेडिंग खाली पहिला रिएजंटचा वापर आपण करणार आहोत बाय युजिंग हॅलो ॲसिड्स. आता विद्यार्थी मित्रांनो, हॅलो ॲसिड्स HCl, HBr, HI, HF पण आहे, पण HF इथं घेत नाहीत कारण की H आणि फ्लोरीन ह्यांच्यामध्ये बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो, तो ब्रेक करणं विद्यार्थी मित्रांनो तितकंसं पॉसिबल नाही आहे. म्हणून आपण HCl, HBr आणि HI वापरून इथं अल्कोहोलचं कन्व्हर्जन हॅलो अल्केनमध्ये करत असतो. मग आता हॅलो ॲसिड्स या ठिकाणी घेतो आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांची रिॲक्टिव्हिटी आधी बघून घेऊ. इथं रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलो ॲसिड HCl, HBr, HI, ह्या तिघांमध्ये HIची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त, HBrची कमी झाली आणि त्याहीपेक्षा कमी झाली कोणाची? HClची कमी झाली. म्हणून तर HCl सोबत आपण अनहायड्रस ZnCl2 घेत असतो, HBr सोबत H2SO4 घेतो आणि HI सोबत तसं काही घेण्याची आवश्यकता नाही. पण KI वगैरे किंवा NaI वगैरे जर तुम्ही घेतला तर तिथे H3PO4 हा ॲसिड घ्यावा लागेल. मग आता नेमकं काय होईल बरं? फार सिंपल रिॲक्शन आहे बेटा, समजून घ्या. इथं एक अल्कोहोल घेऊया CH3 CH2 OH, नाव आहे इथेनॉल. एक एक्झाम्पल म्हणून ना, इथेनॉल याची रिॲक्शन HCl सोबत केली, इथं वापरलं अनहायड्रस ZnCl2. आता हा अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन आपल्याला जर HCl आणि अनहायड्रस ZnCl2 वापरून जर करायचं असेल तर इथं आपल्याला ह्या रिॲक्शनला थोडीशी हीट द्यावी लागणार आहे बरं का, कारण की प्रायमरी अल्कोहोल हा लेस रिॲक्टिव्ह असतो. कन्व्हर्जन होणार पण थोडीशी हीट दिल्यानंतर. काय काय होऊ शकतं इथे बघून घ्या. OH H या ठिकाणी ॲज अ वॉटर म्हणून निघून जाईल आणि Cl OHच्या जागेवरती लागणार, प्रोडक्ट फॉर्मेशन होणार बेटा CH3 CH2 Cl, फॉर्मेशन झाला बघा रे क्लोरो इथेन. आणि इथून बाहेर काय पडलं? H2O बाहेर पडलं प्लस H2O. राईट. कन्व्हर्जन झालं, हॅलो अल्केन बनलेला आहे. आता अनहायड्रस ZnCl2 आणि HCl समजून घ्या. HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 ह्याला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणत आहोत? लुकास रिएजंट. लुकास रिएजंट हा लुकास टेस्टमध्ये यूज केला जातो. लुकास टेस्ट हे कशात यूज करतात? लुकास टेस्ट. लुकास टेस्ट कशासाठी यूज करतात? लुकास टेस्ट टाईप ऑफ अल्कोहोल समजून घेण्यासाठी यूज करतात. आता इथं विद्यार्थी मित्रांनो
दिस टेस्ट इज यूज टू डिटेक्ट टाईप ऑफ अल्कोहोल. मग टाईप ऑफ अल्कोहोल आपण या ठिकाणी लुकास टेस्टने जर डिटेक्ट केला तर त्या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल आपल्याला समजून येते आणि अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल आणि त्याच्यानंतर प्रायमरी अल्कोहोल. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय आहे? रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल कशी झाली? टर्शरी पासून सेकंडरीकडे डिक्रीज झाली, सेकंडरी पासून प्रायमरीकडे अजून डिक्रीज होत गेली. मग आता आपण समजून घेऊयात की नेमकं काय आहे लुकास टेस्ट. राईट, लुकास रिएजंटचा वापर आपण अल्कोहोल सोबत केला तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपण डिटेक्ट करू शकतो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल. म्हणून हेडिंग मी टाकतोय लुकास टेस्ट. सपोज आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पहिला कंपाऊंड दिला CH3 CH3 CH3, इकडे OH, हा आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. बघा रे, समजून घ्या रे, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जास्त रिॲक्टिव्ह आहे, बरोबर. मग याची रिॲक्शन HCl सोबत करतो, काय होईल? इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2, लुकास रिएजंट, बरोबर. तर अगदी एका मिनिटाच्या आत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी OH वॉटर म्हणून बाहेर पडेल, Cl OHच्या जागेवरती लागेल आणि फॉर्मेशन होईल कंपाऊंड CH3Cl. हा आहे टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. बघ रे, टर्शरी ब्युटाइल क्लोराइड आणि वॉटर बाहेर पडलं ना, वॉटर बाहेर पडलं. तर एका मिनिटाच्या आत या ठिकाणी टर्शरी ब्युटाइल क्लोराइडची प्रिसिपिटेशन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फॉर्मेशन झाली. तर समजून घ्यायचं आपल्याला दिलेलं जे सॅम्पल आहे ते टर्शरी अल्कोहोलचं आहे. पुढे जाऊ, पुढची रिॲक्शन. जर सपोज आपल्याला CH3CH3OH दिला, कोण रे? सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, आणि हा कोण आहे? टर्शरी अल्कोहोल आहे, बरोबर. तर याचं नाव काय? याचं नाव आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल आहे. बघ रे बाबू, या ठिकाणी HCl अनहायड्रस ZnCl2. तर 5 मिनिटं लागतील या ठिकाणी प्रिसिपिटेशन फॉर्मेशन व्हायला, 5 मिनिटं. ठीक आहे. काय होईल? OH या ठिकाणी वॉटर म्हणून बाहेर पडणार, Cl कार्बनवरती लागणार, प्रोडक्ट फॉर्मेशन होणार CH3C CH3HCl. फॉर्मेशन झाला आयसोप्रोपाइल क्लोराइड प्लस H2O. किती वेळ लागला? 5 मिनिटं लागले. 5 मिनिटं जर प्रिसिपिटेशन फॉर्मेशन व्हायला लागत असतील तर समजून घ्यायचं त्या सॅम्पलमध्ये सेकंडरी अल्कोहोल प्रेझेंट आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रायमरी अल्कोहोल CH3 CH2OH, हा आहे प्रायमरी अल्कोहोल. नाव ह्याचं इथेनॉल. रिॲक्शन केली ह्याची HCl अनहायड्रस ZnCl2 सोबत. तर इथं हीट द्यावं लागल. तुम्ही जर हीट नाही दिली तर बराच वेळ 15-20 मिनिटं लागतील तरी पण प्रिसिपिटेशन या ठिकाणी फॉर्मेशन होणार नाही. हीट दिलं की विद्यार्थी मित्रांनो प्रोडक्ट फॉर्मेशन होईल CH3 CH2Cl. OHच्या जागेवरती Cl आलं आणि या ठिकाणी वॉटर बाहेर पडलं. फॉर्मेशन काय झालं?
क्लोरोप्रोपेन. समजून घ्या, विषय महत्वाचा आहे. मग आता ह्या ज्या 3 रिॲक्शन तुमच्या समोर ज्या दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या तिन्ही रिॲक्शन लुकास टेस्टच्या आहेत. इथं तुम्हाला दिलंय टर्शरी अल्कोहोल, इथं आहे सेकंडरी अल्कोहोल आणि इथे आहे प्रायमरी अल्कोहोल. ह्या तिघांची पण रिॲक्शन आपण HCl अनहायड्रस ZnCl2 सोबत केली, पण प्रत्येकाला वेगवेगळा टाइम लागला ही रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी. ह्याच्याहूनच आपल्याला ओळखू येतं की आपल्याला दिलेला अल्कोहोलचं सॅम्पल नेमकं कुठल्या टाईपचं आहे ते. याला म्हणतात लुकास टेस्ट. HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 इज द लुकास रिएजंट. This Lucas test is used to detect type of alcohol. मग आता आपल्याला या ठिकाणी ह्याचं मेकॅनिझम समजून घ्यायचं आहे आणि काही महत्त्वाचे एक्झाम्पल्ससुद्धा बघायचे. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम नेमकं काय आहे, काय काय होत असेल रिॲक्शनमध्ये समजून घेऊ. थोडक्यात समजून सांगतोय बघा. एखादा सपोज आपल्याला अल्कोहोल दिला असेल विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथं दिलाय CH3C CH3HOH. हा आहे सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल पहिल्यांदा रिॲक्ट करणार HCl सोबत. हा ॲसिड आहे. इथं अनहायड्रस ZnCl2 हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड वीक करण्यासाठी वापरला जातो. मग आता आपण या ठिकाणी कॉमन एक मेकॅनिझम बघूयात की जे HCl, HBr आणि HI ह्या तिघांसाठी सुद्धा लागू पडेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ॲसिड आहे, अल्कोहोल वरती लोन पेअर आहेत. ॲसिड सोबत रिॲक्शन झाल्यानंतर हा अल्कोहोल H+ आयॉन ह्या ॲसिडकडून घेईल आणि फॉर्मेशन करेल CH3C CH3 इकडे H आणि हा OH2 ऑक्सिजनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजनवर ज्या वेळेला पॉझिटिव्ह चार्ज येतो विद्यार्थी मित्रांनो आणि तो ऑक्सिजन 3 सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन करत असतो, तर त्याला ऑक्सोनियम आयॉन असं म्हटलं जातं. इथं काय आहे अजून Cl-. ही झाली पहिली स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये काय लिहिता येईल आपल्याला, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. ठीक आहे, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल झालं, ॲसिड अल्कोहोलची रिॲक्शन झाली, प्रोटोनेशन होऊन ऑक्सोनियम आयॉन फॉर्मेशन झाला. दुसरी स्टेप लॉस ऑफ water and formation of कार्बोकॅटायन. बघा ऑक्सोनियम आयन इथं घेतो, CH3C CH3H OH2 प्लस हा काय करेल, वॉटर लॉस करणार, निघून गेलं वॉटर, फॉर्मेशन होणार कार्बोकॅटायन CH3CH प्लस CH3. हा सेकंडरी कार्बोकॅटायन फॉर्मेशन झाला. आता विद्यार्थी मित्रांनो, ही स्टेप फार महत्त्वाची. ही आहे स्लो स्टेप, ही आहे रेट डिटरमायनिंग स्टेप. त्याचं कारण असं आहे की पहिल्या स्टेपमध्ये ॲसिड खूप जास्त प्रमाणात आहे, अल्कोहोलही खूप जास्त प्रमाणात आहे, सोल्युशनमध्ये H+ आयॉन कॉन्सन्ट्रेशन हे खूप जास्त आहे, म्हणून प्रोटोनेशन तर होणारच. ही स्टेप रेट डिटरमायनिंग स्टेप नाहीच आहे. तरीही इथं वॉटर लॉस केल्यानंतर फॉर्मेशन होणार कार्बोकॅटायन, ही स्टेप रेट डिटरमायनिंग स्टेप, स्लो स्टेप. आता विद्यार्थी मित्रांनो, कार्बोकॅटायन फॉर्मेशन होत असेल तर आपल्याला स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन माहिती आहे. कसं,
टर्शरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल, देन सेकंडरी अँड देन प्रायमरी. आणि जो कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतो तो लवकर फॉर्मेशन देखील होईल, जास्त प्रमाणात फॉर्मेशन देखील होईल, बरोबर ना. तिसऱ्या स्टेपमध्ये, या ठिकाणी तिसऱ्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन वरती Cl मायनसचा अटॅक होईल. अटॅक ऑफ Cl मायनस किंवा X मायनस ऑन कार्बोकॅटायन. बघा समजून घ्या. कार्बोकॅटायन इथं लिहितो CH3CH प्लस CH3, कार्बोकॅटायन प्लस Cl मायनस अटॅक केला, फॉर्मेशन काय झालं, CH3CH Cl CH3 हॅलो अल्केन बनला. तर इथं 3 स्टेपचं हे मेकॅनिझम आहे. पहिली स्टेप प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल झालं, ऑक्सिनियम आयन फॉर्मेशन. सेकंड स्टेप इज लॉस ऑफ वॉटर अँड फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. दिस इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. दिस इज स्लो स्टेप. We get कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन stability, tertiary, then secondary, then primary. And the last step is again fast step, attack of halogen on carbocation, and we get haloalkane. This is isopropyl chloride. Yes. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे त्याचं मेकॅनिझम आहे, लक्षात ठेवायची. सेकंड स्टेप इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता ह्या रिॲक्शनमध्ये जर अशा पद्धतीने हे मेकॅनिझम होत असेल तर निश्चितच कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीला महत्त्व देण्यात आलेलं आहे. आता काही वेगवेगळे एक्झाम्पल्स याचे. सपोज विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी घेतलं CH3CH CH3, इकडे OH, सेकंडरी अल्कोहोल, याचं नाव आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल. याची रिॲक्शन केली. आता बाकीचे रिएजंट्स घेऊ. कोण घ्यायचं, NaBr. इथं NaBr सोबत H2SO4 घेता. तेच होतंय रे बाबा. OH जाणार, त्या जागेवरती Br लागेल, फॉर्मेशन होईल CH3CH CH3Br. फॉर्मेशन झाला आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. ठीक आहे. आणि हा OH Na सोबत NaOH फॉर्मेशन करून घेईल. इकडे होणार NaOH. यस. त्याच्यानंतर NaOH फॉर्मेशन. आता H2SO4चं पण वर्क आहे इथं. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, H2SO4 असल्यामुळे NaHSO4 आणि वॉटर हे इथं फॉर्मेशन होणार. ॲक्च्युलीमध्ये इथं NaOH न जाता इथं जातं NaHSO4 आणि H2SO4. H2SO म्हणजे वॉटर, H2O वॉटर. बघा लक्षात घ्या, फार महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी H2SO4 मधून एक H गेला, तो कोणाकडे, ह्याच्याकडे, वॉटर बाहेर पडला. आणि एक H इथंच राहिला, Na त्याला लागला, फॉर्मेशन झाला NaHSO4 आणि H2SO4. समजून घ्या थोडंसं, बॅलन्स रिॲक्शन. पुढे जर सपोज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिला अल्कोहोल CH3CH2, इकडे OH, हा आहे इथेनॉल प्लस HI. सिंपल रिॲक्शन. OH वॉटर बाहेर आणि इथे फॉर्मेशन होणार CH3CH2, इकडे आयोडो इथेन फॉर्मेशन होईल. म्हणजे इथं इथेनॉलचं आयोडो इथेनमध्ये कन्व्हर्जन झालं आणि वॉटर बाहेर पडला.
H2O बाहेर पडला. ठीक आहे. पुढे त्या दोन महत्त्वाच्या कंडिशन्स ड्राय HCl आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲक्वस कॉन्सन्ट्रेटेड HCl. बरं का, लक्षात घ्या. CH3 CH2OH इथेनॉल रिॲक्ट विथ ड्राय HCl असं ॲरोवरती लिहून येईल. ड्राय HCl वेगळं काही करायचं नाही आहे. वॉटर बाहेर काढायचं, फॉर्मेशन करायचं CH3 CH2Cl, फॉर्मेशन झाला क्लोरो इथेन. बरं का, आणि वॉटर. ओके. पुढे सपोज एक्झाम्पल घेतलं CH3C CH3 इकडे CH3 इकडे OH. हा आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. कोण घेतलं रे? इथं घेतलं कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि काय ॲक्वस. ओके. कंडिशन आपल्याला NCERT ने दिलेली आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो, तर ते मी या ठिकाणी घेतोय. राईट. फक्त लेक्चर रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून बघावं लागतं रेकॉर्डिंग फाईली का नाही ते. येस. तर इथं कंडिशन दिलेली आहे, NCERT ने दिलेली आहे म्हणून ती लक्षात ठेवावं लागणार आहे. राईट. HCl या ठिकाणी वॉटर बाहेर काढेल, CH3 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 आणि इकडे Cl प्लस H2O. अशा पद्धतीनं ह्या हॅलो ॲसिड्सचा वापर करून आपण इथं अल्कोहोलचं कन्वर्जन विद्यार्थी मित्रांनो हॅलो अल्केन्समध्ये केलेलं आहे. तर इथं टर्शरी ब्युटाइल क्लोराईडमध्ये हे कन्वर्जन झालं. बरं का. आता ह्या रिॲक्शनचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला घेणं आवश्यक आहे, जो NCERTनं सांगितलेला नाही. समजून घ्या बरं का, फार महत्त्वाची गोष्ट आहे. इथं विद्यार्थी मित्रांनो मेकॅनिझम काय सांगतं? मेकॅनिझम सांगतं आहे की पहिल्यांदा अल्कोहोलचं प्रोटोनेशन करा. प्रोटोनेशन केल्यानंतर त्या अल्कोहोलमधून, त्या प्रोटोनेटेड अल्कोहोलमधून वॉटर बाहेर काढा आणि कार्बोकॅटायन बनवा. राईट. मग जर सपोज कार्बोकॅटायन जो बनलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त स्टेबल कार्बोकॅटायन जर बनत असेल तर त्या ठिकाणी हायड्राइड शिफ्ट, मिथाइल शिफ्ट हे होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून ते एक्झाम्पल्स आपल्याला घेणं आवश्यक आहे. समजून घ्या, विषय खूप महत्त्वाचा आहे. या म्हणजे आपली मेथड ऑफ प्रिपरेशन कुठली चालू आहे बेटा? फ्रॉम अल्कोहोल मधली पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन सुरू आहे बाय युझिंग हॅलो ॲसिड्स. बघा लक्षात घ्या, इथं आपण हेडिंग टाकूयात, छोटी हेडिंग टाकूयात, हायड्राइड शिफ्ट किंवा मिथाइल शिफ्ट. दोन्ही एक्झाम्पल देणार आहे, दोन्ही एक्झाम्पल देणार आहे. बघा पहिल्यांदा घेऊया हायड्राइड शिफ्टचं एक्झाम्पल. मॉलिक्यूल दिलाय तुम्हाला CH3 CH3 इकडे H इकडे CHOH या ठिकाणी CH3. आता विद्यार्थी मित्रांनो मुळात ही रिॲक्शन जी आहे ती आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. OHच्या जागेवरती हॅलोजन लागतो म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये OH निघून गेल्यावर कार्बोकॅटायन जनरेट होणार. कार्बोकॅटायन जनरेट झाला तर त्याच्यापेक्षा जास्त स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्मेशन होत असेल तर हायड्राइड शिफ्ट किंवा मिथाइल शिफ्ट हे होण्याचे चान्सेस असू शकतात. म्हणून हे एक्झाम्पल घेतलंय. बघा ज्या कार्बनवरती OH बसलेला आहे त्याला अल्फा कार्बन आपण म्हणतोय आणि त्याच्या लगतच्या कार्बनवरती हा बीटा आहे, बीटा कार्बन, त्याच्यावर एक हायड्रोजन आहे. राईट. तर इथं पहिल्या स्टेपमध्ये काय केलं जाईल? डायरेक्ट मेकॅनिझम घ्यायलो बरं का. HCl हा प्रोटोनेशन देणार, प्रोटॉन देणार कोणाला? अल्कोहोलला.
अल्कोहोलचा लोन पेअर H+ आयनला स्वतःकडे ओढून घेईल आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय होईल सबस्ट्रेट बघून घ्या. CH3 CH इकडे CH3 प्रोटोनेटेड अल्कोहोल होईल. CH इकडे OH2 ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे CH3 झाला ऑक्सोनियम आयन फॉर्मेशन. आता या ऑक्सोनियम आयनला बेटा इकडं घेऊ जरासं आपली मेहनत वाचूया. ह्याला कॉपी करून घेऊ इकडे. ओके हा ऑक्सोनियम आयन आला. आता बघून घ्या ह्या ऑक्सोनियम आयनचं वॉटर लॉस झालं, वॉटर निघून गेलं, सेकंड स्टेप. ओके आणि इथं फॉर्मेशन झाला CH3 CH3 हा H हा CH प्लस इकडे CH3 हा बनला सेकंडरी कार्बो कॅटायन. बघा पहिली स्टेप प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल, फॉर्मेशन ऑफ ऑक्सोनियम आयन. सेकंड स्टेप लॉस ऑफ वॉटर, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फक्त इथे एक स्टेप ॲड करायची आहे. ती काय आहे की हा आहे सेकंडरी कार्बोकॅटायन. या कंपाऊंडमध्ये हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन, वेगळा कलर घेतोय जरा, 2 इलेक्ट्रॉन घेऊन हा जर हायड्रोजन 2 इलेक्ट्रॉन घेऊन ह्या कार्बोकॅटायनवरती जर गेला तर तो हायड्राइड म्हणून म्हणण्यात येईल, हायड्राइड त्याला म्हणण्यात येईल. आणि तो हायड्राइड गेल्यानंतर या कार्बनवरती येणारे पॉझिटिव्ह चार्ज. ओके करून बघूया आपण. या ठिकाणी पुढच्या स्टेपमध्येच लिहितो हायड्राइड शिफ्ट. हायड्राइडला कसं लिहितो रे H-. कुठून आलं, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन गेला म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉनच नाही राहिला, कार्बनकडे इलेक्ट्रॉन राहिला नाही. मग CH3 CH3 इकडे प्लस इकडे CH आणि हा आला तो हायड्राइड इकडचा इकडं, हा CH3 तर जशाल तसा आहे की नाही. आता बघा कार्बोकॅटायन कुठला फॉर्मेशन झालाय रे, हा झालाय टर्शरी कार्बोकॅटायन. And as we know that tertiary carbocation is more stable carbocation than secondary, right? मग आता ह्या टर्शरी कार्बोकॅटायन वरती, टर्शरी कार्बोकॅटायनला कॉपी करून घेऊ. टर्शरी कार्बोकॅटायन वरती अटॅक होणार आहे हॅलोजनचा, जो पहिल्या स्टेपमध्ये गेला ना तो प्लस Cl-. Attack on this tertiary carbocation and we get CH3 C CH3 Cl CH2 CH3 as a major product, as a major product. मग आता विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट इकडे लक्ष द्या, महत्त्वाची गोष्ट सांगायला आहे. बघू ह्याला नाही का थोडंसं वरती सरकून घेऊया म्हणजे काय होईल की आपल्याला हे समजून येईल. बघा बघ रे काय करतोय, मिथाइल शिफ्ट किंवा हायड्राइड शिफ्ट. त्याचं मिथाइल शिफ्टचं एक्झाम्पल आपण घेतलंय. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, प्रोटोनेशन केलं, इथं ऑक्सोनियम आयन फॉर्मेशन, ऑक्सोनियम आयनमधला वॉटर लॉस केला, सेकंडरी कार्बोकॅटायन फॉर्मेशन केलं. सेकंडरी कार्बोकॅटायनपेक्षा इथं टर्शरी कार्बोकॅटायन स्टेबल फॉर्मेशन होऊ शकतो म्हणून हायड्राइड शिफ्ट करून घेतला, टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्मेशन केला. टर्शरी कार्बोकॅटायनवरती Cl- चा अटॅक होणार आणि फॉर्मेशन होणार आहे हा कंपाऊंड. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जे पूर्ण मेकॅनिझम सांगितलंय मी, हे मेकॅनिझम ह्याची रिॲक्शन नेमकी कशी असेल त्या संदर्भात बोलतो. बघ रे इथं काय की कंपाऊंड दिलेला आहे आपल्याला CH3 CH3 इकडे H CH OH इकडे CH3 प्लस HCl. हां डायरेक्ट प्रोडक्ट लिहिलो आता. प्रोडक्ट CH3 CH3 इकडे Cl इकडे CH2
CH3 प्लस CH3 C CH3 इकडे H इकडे CH Cl CH3. आता दोन प्रोडक्ट फॉर्मेशन झाले. दोन प्रोडक्ट कसे झाले बघून घे. OH ज्या जागेवरती आहे तिथंच Cl लागला, तो एक प्रोडक्ट फॉर्मेशन झाला. हा प्रोडक्ट असतो मायनर प्रोडक्ट. आणि दुसरा प्रोडक्ट की OH ज्या कार्बनवरती अल्फा कार्बन त्याच्या बीटा कार्बनवरती आपल्याला इथे लागलेलं दिसायले हॅलोजन. तर हा आहे विद्यार्थी मित्रांनो मेजर प्रोडक्ट. मेजर. आणि ह्यालाच काही एक्झाम्समध्ये अनएक्सपेक्टेड प्रोडक्ट म्हणून सांगितलं. तर मग विद्यार्थी मित्रांनो असं का झालं, हा मेजर का आला, OH जाऊन तिथं Cl लागायला पाहिजे होतं, हा मेजर यायला पाहिजे होता. तर त्याचं रिझन आपल्याला ह्या मेकॅनिझममध्ये समजून सांगितलेलं आहे. प्रोटोनेशन झालं, ऑक्सोनियम आयन फॉर्मेशन, तिथून लॉस झाला वॉटरचा, काय झालं सेकंडरी कार्बोकॅटायन. सेकंडरी कार्बोकॅटायनपेक्षा टर्शरी कार्बोकॅटायन स्टेबल म्हणून हायड्राईड शिफ्ट करण्यात आला आणि त्या टर्शरी कार्बोकॅटायनवरती मग Cl- चा अटॅक होऊन मेजर प्रोडक्ट हा बनलेला आहे. समजलं. तर हे झालं मेकॅनिझम आणि ही झाली रिॲक्शन. हळूहळू समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ह्याला सतत बघत राहा, सतत ह्याची प्रॅक्टिस करत राहा. कोण नेमकं कुठं चाललंय. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे या ठिकाणी स्ट्रक्चरल लँग्वेज आहे, ती समजून घेणं आवश्यक आहे. आता जाऊ पुढे. आता मिथाईल शिफ्टचं एक्झाम्पल घेतो रे. या ठिकाणी मिथाईल शिफ्ट बघ रे. मिथाईल शिफ्टमध्ये काय सांगतो एक्झाम्पल CH3 C CH3 CH3 इकडे CH OH CH3 आलं का ते. HCl काय प्रोडक्ट्स फॉर्मेशन होतील. प्रोडक्ट्स बघा. आता जिथं OH आहे तिथंच Cl लागणार, तो एक प्रोडक्ट प्लस CH3 C CH3 CH3 इकडे CH Cl CH3. काय झालं, जिथं OH आहे तिथं Cl लागलं. बट दिस प्रोडक्ट इज मायनर. दुसरा प्रोडक्ट मेजर. कसं कार्बोकॅटायन सेकंडरी बनणार बघून घ्या. मेजर प्रोडक्टचंच मेकॅनिझम सांगतोय, ते पण थोडक्यात सांगतोय. वॉटर लॉस झालं, प्रोटोनेशन झालं, वॉटर लॉस झालं. ही तर आता स्टेप कळते ना आपल्याला. प्रोटोनेशन झालं, वॉटर लॉस झालं, कार्बोकॅटायन जनरेट झाला. CH3 C CH3 CH3 इकडे CH प्लस CH3 हा आहे सेकंडरी कार्बोकॅटायन. सेकंडरी कार्बोकॅटायनपेक्षा मिथाईल शिफ्ट करून या ठिकाणी टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्मेशन केला जाऊ शकतो. आता मिथाईल शिफ्ट म्हणजे मिथाईल हे इथले दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जातो आणि या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो बरं का. मग काय असेल ह्याचं बघून घ्या. काय झालं रे, CH3 C CH3 हे जशाल तसं लिहून घेतोय रे. CH3 C CH3 याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज, हा मिथाईल याच्यावर शिफ्ट झाला म्हणजे बॉन्ड CH3 आणि इकडे हा CH3 बरं का. तर फॉर्मेशन झाला टर्शरी कार्बोकॅटायन आणि टर्शरी कार्बोकॅटायन ॲज वी नो दॅट इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी वन. बरोबर. म्हणून आता ह्याच्यावरती केलं जाणार Cl- चा अटॅक आणि आपल्याला मिळणार अनएक्सपेक्टेड प्रोडक्ट, मेजर प्रोडक्ट CH3 Cl CH3 आणि इथे CH3. दिस प्रोडक्ट इज मेजर प्रोडक्ट. मेजर. तर एक्झामला गेल्यानंतर आपल्याला ऑड पॉईंट जास्त करून विचारले जातात, तर त्यातलं हे एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, मिथाईल शिफ्ट. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये हायड्राईड शिफ्ट आणि मिथाईल शिफ्ट हे दोन एक्झाम्पल आपण कव्हर केले. बाकी नॉर्मल जे मॉलिक्युल्स असतात अल्कोहोलचे त्यांची रिॲक्शन आपण हॅलो ॲसिडसोबत केल्यानंतर आपल्याला
हॅलो ॲसिडसोबत केल्यानंतर आपल्याला हॅलो अल्केन्स हे नॉर्मली मिळतात. ओके, तर आज आपण फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स ही कवर करत आहोत. त्याच्यामध्ये फ्रॉम अल्कोहोल्स आपण प्रिपेअर करतो. फ्रॉम अल्कोहोल्समध्ये 3 पॉईंट आपल्याला दिलेले आहेत. पहिल्यांदा हॅलो ॲसिडचा यूज करून आपल्याला अल्कोहोलचं कन्व्हर्जन हॅलो अल्केनमध्ये करायचं आहे, तर ते आपण आत्ता कवर केलं आहे. अजून 2 पॉईंट राहिलेले आहेत, बाय युझिंग फॉस्फरस हायलाइट्स अँड बाय युझिंग थायनिल क्लोराईड. तर ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याच्याबद्दल बोलणार आहे. ओके, थँक्यू.